चलिए खेल की शुरुआत करनी है। पहला ओवर लेकर गेंदबाज नरेश तैयार होते हुए बहुत ही बढ़िया कंडीशन से आज यहाँ पर किरवली में जय भोलेनाथ क्रिकेट ग्राउंड अमनेपाड़ा और किरवली के बीच में बसा हुआ ये बहुत ही बेहतरीन मैदान है, बहुत ही लोकप्रिय ग्राउंड है। टॉस को जीता है खंडवा टीम ने और पहले बैटिंग करने का निर्णय लिया है। आज के पहले मैच में हमने देखा था कि नानकर टीम ने टॉस जीतकर पहले बैटिंग करने का निर्णय लिया था, लेकिन कहीं ना कहीं वो निर्णय उनका गलत साबित हुआ था। अच्छी बैटिंग उनके बल्लेबाज नहीं कर पाए थे। विनोद और सौरभ आए हैं पारी की शुरुआत करने के लिए। पहली गेंद विनोद के लिए, देखा परखा और जाने दिया। टप्पा पड़ने के बाद हल्की से अंदर की तरफ आई थी, लेकिन ऑफ स्टंप के काफी बाहर थी गेंद और सही फैसला वहां पर अंपायर का भी और बल्लेबाज का भी। वाइट गेंद अतिरिक्त के सौजन्य से खाता खुलता हुआ इनके स्पोर्ट्स खांडवल टीम का। विनोद इस मैदान से अच्छी तरह से वाकिफ है। यहाँ पर भी कई मैच विनिंग पारियां उन्होंने खेली हुई है। एक सीनियर खिलाड़ी है, धाकड़ बल्लेबाज माने जाते हैं जहां तक खांडवल टीम का सवाल है। बढ़िया गेंद इस बार टप्पा पड़ने के बाद फिर से गेंद अंदर की तरफ आई और लाइन बहुत अच्छी थी, थोड़ा सा कम उछाल। एक छोटा सा हिस्सा है पिच का योगेश, जहां से गेंद टप्पा पड़ने के बाद हल्की सी नीचे रहती है। उसके अलावा हम देखें तो ये विकेट बहुत ही बढ़िया है बल्लेबाजी के लिए। कई बल्लेबाजों ने लंबी लंबी पारियां खेली है इस टूर्नामेंट में। अभी तक हमने देखा है कि 6 बल्लेबाज ऐसे रहे हैं जिन्होंने 40+ पारियां खेली है। विनोद तो एक बार फिर से खेलने के लिए तैयार और बहुत ही बढ़िया गेंद इस बार क्लीन बोल्ड, बैट्समैन आउट। बॅटच्या खालच्या बाजूला मात्र चेंडूला स्पर्श झाला आणि मात्र काय वेग प्राप्त केला आहे. कॉन्फिडन्स मात्र फटका नव्हता पूर्णपणे, परंतु या ठिकाणी परिणाम चांगला आहे, कारण 4 धावा आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाल्या फलंदाज गणेशच्या बॅटमधून. तर चकवारने आपलं खातं उघडतोय. तर इथे मात्र एक सूचना आहे सावध संघातील खेळाडूचा की विवो मोबाईल हरवलेला आहे. जर कोणाला सापडला असेल तर प्लीज तुम्ही आणून द्यायचा आहे. एक घटना तुम्हाला नक्कीच मी सांगेन या चेंडू नंतर. तर नरेश पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी सज्ज होतो या गोलंदाजीसाठी. इथे मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये पाहायला मिळतोय खूपच छान कनेक्शन. गणेशच्या बॅट मधून अजून एक मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून जाईल 6 धाबींसाठी. याच ठिकाणी भावेशपूट किरोली संघाने स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली होती आणि त्या ठिकाणी एक माऊली संघाचा छोटा आमने संघाचा छोटा मुलगा होता. त्या मुलाला 100 रुपये इथे मिळाले होते, परंतु त्या मुलाने ते पैसे खिशात न ठेवता इथे आमच्याकडे आणून जमा केले. म्हणजे जरा अशा प्रकारचे जर आपल्या भारतामध्ये जर अशा व्यक्ती असतील तर नक्कीच आपला देश खूपच पुढे जाईल. परंतु हा मोबाईल आहे, अनेक किमतीचा मोबाईल असेल तर प्लीज कोणाला जर सापडला असेल तर तुम्ही आणून द्या. बहुत ही बढ़िया स्ट्रोक गणेश के बैट से देखने को मिला। पहली गेंद पर किस्मत ने साथ दिया, इनसाइड एज लेकर गेंद बाउंड्री के बाहर चली गई थी, लेकिन इस बार बल्ले के बीचों बीच लेकर उन्होंने डिप स्क्वायर लेग बाउंड्री को क्लियर किया। दर्शकों के लिए अवसर है, बाउंड्री के बाहर कैच लेते हैं तो 100 रुपयों का कैश प्राइज मिलेगा जय मल्हार किरौली टीम की ओर से। 6 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 11 पर पहुंच चुका है। पहला विकेट चलती गिरा, 0 पर आउट हुए विनोद, लेकिन गणेश काफी आक्रामक खेलते हुए। नरेश की अगली गेंद
और फुल टॉस इस बार मोटा सिरा लगा है, शॉर्ट थर्ड मैन के खिलाड़ी को छकाती हुई गेंद जा रही है पीछे बाउंड्री लाइन की तरफ, लेकिन शॉर्ट फाइनल के खिलाड़ी काफी सतर्क थे, वो पहुंचे गेंद पर इससे पहले कि थ्रो किया जाता 2 रन लेने का अवसर। हालांकि कमजोर गेंद थी, स्ट्रोक भी कहीं ना कहीं थोड़ा कमजोर देखने को मिला, जहां खेलना चाहते थे वहां खेल नहीं पाए गणेश। और गणेश किस्मत के भी धनी है, रन्स लगातार उनके बल्ले से आ रहे हैं। आणि गणेशचा विचार केला तर याच सत्रामध्ये एनके स्पोर्ट खांडोळ संघासाठी मात्र तो खेळण्यासाठी उतरलाय आणि काय जबरदस्त परफॉर्मन्स सादर करतोय या. आतापर्यंत एक चौकार त्यानंतर एक षटकार सुद्धा आपण पाहिला आहे. इथे मात्र पहा खूपच वेगवान चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू होता, डॉट चेंडू मात्र समाप्त केली या षटकाला गोलंदाज नरेशने. परंतु पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर एकूण धावा जर आपण जर पाहिल्या तर 13 धावा खर्च केलेल्या आहेत. यानंतर दोन्ही संघाने पूर्णपणे तयारीत राहायचं आहे. स्वामी समर्थ सोनाले आणि जय मल्हार स्पोर्ट किरवली. एक विकेट जरूर गंवाया है इनके स्पोर्ट्स खांडवल टीम ने, लेकिन फिर भी अच्छी शुरुआत। पहले ओवर में 13 रन पावर प्ले का जरूर थोड़ा सा फायदा उठाया गया, खासतौर पर गणेश द्वारा एक अच्छा छक्का जड़ा उन्होंने, और कुछ रन्स किस्मत के सहारे खांडवल टीम को मिले हैं। नया ओवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए जय बजरंग पीसी टीम की ओर से भावेश, और भावेश बहुत अच्छे उदीयमान खिलाड़ी है, अच्छे फील्डर भी है, अच्छे ऑलराउंडर माने जा रहे हैं। एक प्रॉमिसिंग यंगस्टर जिन्होंने काफ़ी कुछ प्रॉमिस किया है जय बजरंग पीसी टीम को। कड़ी मशक्कत और मेहनत करेंगे तो ज़रूर एक बहुत बड़े खिलाड़ी बन सकते हैं भावेश। भावेश की ओर की पहली गेंद सामना करेंगे सौरभ। अच्छी गेंद थी, हल्के हाथों से टर्न कर दिया है, कलाइयों का उपयोग करते हुए मोड़ा है गेंद को डीप स्क्वायर लेग की तरफ। दूसरे का प्रयास, यहां पर हड़बड़ाहट है, तालमेल की कमी और बैट्समैन रन आउट। कहीं ना कहीं योगेश यहाँ पर गलती सौरभ की ही थी। दूसरा रन मुझे नहीं लगता है कि वहां पर उपलब्ध था, क्योंकि फील्डर पहुंच गए थे गेंद पर, सीधे फील्डर की तरफ ही चली गई थी गेंद। दूसरे रन के लिए बहुत आगे निकल गए थे, जबकि जरूरत नहीं थी। हो नक्कीच. आणि त्याच कारणाने पाहतो की धावचीच्या स्वरूपात मात्र फलंदाज या ठिकाणी बाद झाला. एनके स्पोर्ट खांडवल संघाला लागणारा हा दुसरा झटका आपण पाहतोय. काही खाण्याचं विवेक पाटील मात्र आज इन नाही आणि त्याच कारणाने पाहतो की जबाबदारी आता मात्र असणार आहे गणेशच्या खांद्यावर. इथे मात्र चेंडू पर्यंत थोडासा खाली राहतो. या खूपच छान डिलिव्हरी आणि चांगली सुरुवात करतो या षटकाला गोलंदाज भावेश. कारण पहिल्या चेंडू जर पाहिला तर कुठेतरी चांगली सुरुवात म्हणू शकेल, कारण धावचीच्या स्वरूपात गडीबाद झाला आणि त्यानंतर डॉट चेंडूची फेकी पाहायला मिळते. या इथे मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू आहे, परंतु हवेत खेळाडू सज्ज आहे मिड विकेटच्या दिशेने आणि मात्र खूप छान झेल चांगला समाप्त केलेला आहे. तिसरा झटका गणेश बॅक टू द डकआउट. हालांकि जिस तरह से गणेश शुरुआत से ही बल्ला चला रहे थे, ऐसे लग ही रहा था कि ज़्यादा देर तक क्रीज पर टिक नहीं पाएंगे, क्योंकि हर गेंद पर वो चौका या फिर छक्का लगाने का प्रयास कर रहे थे। कहीं ना कहीं सिंगल डबल्स का भी काफ़ी महत्व है, बीच बीच में बड़े शॉट्स आते रहेंगे तो ज़रूर एक अच्छा स्कोर आप बना सकते हो, लेकिन जब हर गेंद पर इस तरह से कोशिश होती है तो विकेट गिरने की संभावना बन जाती है। वही हुआ, गणेश डीप स्क्वेरिश मिड विकेट पर कैच थमाकर पेवेलियन में लौट चुके हैं। आउट होने से पहले 12 रनों का योगदान दिया। गिरने वाला ये तीसरा विकेट, स्कोर हुआ है 14 रन। थोड़ी सी संकट में फंस गई है इस ओवर में एनके स्पोर्ट्स खांडवल टीम। पहले ओवर में 13 रन आए थे, लेकिन इस ओवर में 2 बैट्समैन आउट हुए हैं और सिर्फ 1 रन अभी तक खर्च किया है गेंदबाज भावेश ने। अच्छी लेंथ पर बॉलिंग करते हुए, फुलर लेंथ की ज्यादातर गेंदबाजी कर रहे हैं इस बार। गुड लेंथ गेंद, बहुत अच्छी गेंद थी, तेज निकल गई, बैट्समैन कुछ समझ नहीं पाए। गेंद पर पूरी तरह से निगाहें नहीं थी और केवल अंधाधुंध बल्ला चलाया था वहां पर बैट्समैन ने। दीपेश इस समय स्ट्राइकिंग एंड पर है। नए बैट्समैन आए हैं क्रीज पर, आकाश। 2 युवा खिलाड़ी है और कहीं ना कहीं मौका भी है उनके पास, एक अच्छी पार्टनरशिप बनाते हैं तो ज़रूर प्रशंसा काफ़ी हो सकती है। इस बार शॉर्ट ऑफ लेन गेंद पुल कर दिया है, अच्छी टाइमिंग के साथ खेला हुआ स्ट्रोक, लेकिन गैप ढूंढ नहीं पाए, डीप में फील्डर मौजूद।
और बढ़िया थ्रो वहां पर, अच्छी फील्डिंग और अच्छा थ्रो, सिर्फ 1 रन। आतापर्यंत चांगला षटक इथे मात्र लाभतो जय बजरंग स्पोर्ट पीसी संघासाठी, कारण या ओव्हरमध्ये फलंदाजाने मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न केले, परंतु त्यामध्ये मात्र फलंदाजांना कुठेतरी यश आला नाही. कारण आउटफील्डमध्ये मात्र पाहतो की चांगलं कार्य आतापर्यंत आपण पाहतोय. भावेश वेगवान गोलंदाजी मात्र टाकण्यासाठी मात्र पूर्णपणे सज्ज आहे. इथे मात्र पहा थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न केला आणि धाव घेण्याचा सुद्धा प्रयत्न आहे. डायरेक्ट हिट ची आवश्यकता होती, परंतु भावेशला असं वाटलं की या ठिकाणी जरा हिटिंग झाली नाही तर मात्र धावा मात्र त्याच्या सौजन्य मात्र खर्च होऊ शकतील, आणि त्याच कारणाने मात्र पहा चेंडू आपल्या स्वतःच्या हातामध्ये ठेवला आणि मात्र दुसऱ्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आहे. तर एक या बात ओव्हरमध्ये भावेशने फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्या आणि 1 विकेट प्राप्त केलाय. एक बात ये भी हो सकती है कि भावेश को अपने आप पर विश्वास नहीं था कि मेरा निशाना सटीक होगा या नहीं। शायद उनके निशाने सटीक नहीं लगते होंगे, इस वजह से भी उन्होंने थ्रो नहीं किया होगा, क्योंकि बैकअप करने के लिए खिलाड़ी तो थे बाउंड्री पर, और मुझे ऐसे लगता है कि थ्रो करना चाहिए था, विकेट मिल सकता था। लेकिन उनकी अलग सोच, हर व्यक्ति की एक अलग सोच होती है, हर खिलाड़ी एक अलग तरीके से सोचता भी है। लेकिन टीम को क्या ज़रूरत है, उस तरह से आप सोचोगे तो ज़रूर उसका फ़ायदा आपकी टीम को मिल सकता है। एक अच्छा ओवर ज़रूर देखने को मिला भावेश द्वारा। अंदाज अपना अपना. हाँ, बिल्कुल, बिल्कुल सही कहा आपने। और अंदाज़ अपना-अपना बहुत ही ज़बरदस्त कॉमेडी फ़िल्म है। डायरेक्ट हिट की ज़रूरत है। इस बार देखिए थ्रो किया गया था विकेट कीपर द्वारा, लेकिन निशाना चूक गया। लेग बाई का इशारा करते हुए अंपायर, अतिरिक्त रन मिलता हुआ एनके स्पोर्ट्स खांडवल टीम को। कैलकुलेटिव क्रिकेट खेलना बहुत ज़रूरी होता है मेरे ख्याल से योगेश। जब आप कोई भी मैच खेलते हो, पहले बैटिंग करते हुए खास तौर पर आपको देखना पड़ता है कि आपकी टीम की ताकत क्या है, आपकी टीम की बॉलिंग कैसी है, उसके अनुसार आपको स्कोर बनाना चाहिए। इस बार दिशा इन गेंद, अतिरिक्त रन जरूर मिलेगा वाइट के जरिए। स्कोर आगे बढ़ता हुआ 17 रन 3 विकेटों के नुकसान पर। ऐसे नहीं कि आप हर गेंद पर बड़ा शॉट खेलोगे और 4 ओवर में 90 या फिर 100 रनों की तरफ देखोगे। ऐसा यदि होता है तो फिर 40 तक पहुंचना भी कई बार मुश्किल हो जाता है। आणि इथे मात्र वारंवार पाहतो की प्रत्येक चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करतायत, आणि त्यामध्ये मात्र कुठेतरी गोलंदाज आपल्याला यशस्वी होताना इथे मात्र पाहायला मिळाले. कारण पहिल्या ओव्हरचा किल्ला आपण जर पाहिलं तर 13 धावा आले ते खंडपंचासाठी, परंतु भावेशने काय कमबॅक केला, फक्त 2 षटकांचा स्पेल हाताळला आणि मात्र या ओव्हरमध्ये खोलवटपट्टा चेंडू आहे, चेंडू हवेत खूपच छान फटका होता, परंतु एलिव्हेशन कमी पडलं आणि त्याच कारणाने लॉंग ऑफच्या दिशेने मात्र सहज सोपा झेल टिपला जातो या फलंदाज बाद. एनके स्पोर्ट्स खांडवल टीम के तारे कहीं ना कहीं गर्दिश में नजर आते हुए इस समय। पहले ओवर में 13 रन आए थे, ऐसे में आपके पास अच्छा मौका था विपक्षी टीम पर दबाव बनाने का, लेकिन जो मोमेंटम पहले ओवर में मिला था बल्लेबाजों को, उसको गवा दिया दूसरे ओवर में। भावेश की जितनी भी तारीफ की जाए उतनी कम। और तीसरे ओवर में जयेश भी बहुत बढ़िया गेंदबाजी करते हुए, और एक अच्छा कैच भी लॉन्ग ऑफ की दिशा में देखने को मिला। लॉन्ग ऑफ बाउंड्री को क्लियर करना चाहते थे बल्लेबाज, लेकिन जितना अंतर चाहिए था स्ट्रोक में उतना अंतर था नहीं। नए बैट्समैन क्रीज पर आए हैं विक्की। अगली गेंद का सामना करेंगे दीपेश। इस बार फिर से गेंद हवा में है, ज्यादा ऊपर खेल बैठे हैं गेंदबाज गेंद के नीचे, और इस बार कैच ड्रॉप। कॉटन बोल्ट का अवसर था लेकिन उसको भुना नहीं पाए गेंदबाज जयेश, और उसके चलते 2 रन भी मिले हैं बैट्समैन दीपेश को। ठीक तरह से स्ट्रोक को टाइम नहीं कर पाए थे, पूरी तरह से मिस टाइम स्ट्रोक था। नक्कीच एक क्षण असं वाटलं की मात्र गोलंदाज हा झेल संपादन करेल, परंतु नक्कीच कुठेतरी उलटे दिशेने आला आणि त्याच कारणाने मात्र स्वतःवर तो नियंत्रण ठेवू शकला नाही. फलंदाजाला नक्कीच जीवनदान मिळतोय, फक्त जीवनात फायदा उचलतोय का पाहूया. इथे मात्र आडव्या पट्ट्याने फटका खेळतोय, खूपच छान गॅप सुद्धा शोधला आहे आणि मात्र चेंडू निघून जाईल. या ठिकाणी पंचांचा इशारा 4 धावांचा. अभी भी इस ओवर में एक गेंद शेष है, और महत्वपूर्ण बाउंड्री यहाँ पर अर्जित की है बैट्समैन दीपेश ने। अच्छी पोजीशन में आकर इस बार शॉट खेला गया था, और सबसे अच्छी बात थी कि 2 खिलाड़ियों के दरमियान से स्ट्रोक खेला गया। बहुत तेजी से गेंद निकल गई थी,
डीप स्क्वायर लेग और डीप मिड विकेट के बीच में से 4 रनों के लिए स्कोर 23 पर पहुंच चुका है। अभी भी कुल मिलाकर 7 गेंदें पारी में शेष है और कहीं ना कहीं 40 तक देखना होगा बल्लेबाजों को यहाँ से। उसके लिए 2 बड़े शॉट्स कहीं ना कहीं खेलने होंगे बची हुई 7 गेंदों में। वही कोशिश है, लॉफ्ट किया लेकिन सीधे लॉन्ग ऑन फील्डर के हाथों में। नरेश ने कोई गलती नहीं की और ये लीजिए चौथा बल्कि 5वां विकेट। खूपच छान झेल इथे मात्र समाप्त केला जातो. याने मात्र आता एका पाठीमागे एक गडी इथे मात्र माघारी परत आहेत. फलंदाजी करण्याचा जो निर्णय होता तो मात्र कुठेतरी चुकीचा आता मात्र पाहायला मिळतोय, कारण हवे त्या धावा आतापर्यंत आपल्याला धावफलकर पाहायला मिळत नाही. शेवटचं षटक आहे या पहिल्या डावातील आणि मात्र विचार केला जातो की कोणत्या गोलंदाजाला चेंडू द्यायचा, कशा प्रकारची गोलंदाजी इथे मात्र आपण टाकायची आहे, या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर आता मात्र गोलंदाज सज्ज होतोय. नितेश भरपूर वर्षापासून मात्र जय बजरंग स्पोर्ट पीसी संघासाठी मात्र तो क्रिकेट सातत्याने खेळतोय. अनुभव आहे त्याच्याकडे, तो अनुभव पाहूया कशा प्रकारे मात्र जोगतोय. धावसंख्या आपण जर पाहिली तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 23 धावा इथं मात्र आतापर्यंत इंके स्पोर्ट कांडवा संघाला जोडण्यामध्ये मात्र यश आलेलं आहे. आणि या षटकामध्ये किमान 15 किंवा त्यापेक्षा अधिक धावा जोडण्याचा मानस ठेवावा लागेल, जेणेकरून तुम्ही 40च्या जवळपास पोहोचू शकता. वेळे संदर्भात थोडंसं सहकार्य करा, कारण हा तिसरा सामना चालू आहे. जवळपास 12 वाजलेले आहेत आणि नाणेफेकीसाठी सुद्धा यायचं आहे स्वामी समर्थ सोनाली संघाने. नितेश और तो विकेटने लिडिंग चेंडू हवेत आहे. झेलवण्याची संभाव्यता मात्र नाकारता येणार नाही, परंतु पहा एक लॉलीपॉप झेल होता, परंतु कैलास पाटीलने हा मात्र झेल ड्रॉप केला आहे. जी हाँ, बहुत आसान अवसर था, लड्डू कैच था, लेकिन शायद वो हाथ बंद करना भूल गए। कैलाश पाटिल जो ओम साई आमने लोनार क्रिकेट एसोसिएशन के सलाहकार भी है और उनके हाथों से ये कैच ड्रॉप हुआ है। एक शॉट थर्ड बैन, एक पॉइंट पर खिलाड़ी, एक एक्स्ट्रा कवर है, एक लॉन्ग ऑफ है, ऑन साइड में शॉट फाइन लेग और 4 खिलाड़ी बाउंड्री पर तैनात किए गए हैं। इस बार ग्लांस करने का प्रयास ठीक तरह से हालांकि खेल नहीं पाए, लेकिन गेंद आउटफील्ड में जा रही है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ। कहीं ना कहीं शॉट फाइन लेग के बगल में से खेलने का प्रयास था। 2 रन लेने का अवसर इसी बीच, 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 26 रन 5 विकेटों के नुकसान पर। इस समय क्रीज पर बल्लेबाज है विक्की और उनके साथ राकेश। स्ट्राइक विक्की के पास अभी भी 4 गेंदें शेष है। रन्स बनाने के लिए काफी ज्यादा संघर्ष करना पड़ा है खानवल टीम के बल्लेबाजों को। अगली गेंद लेकर नितेश, इस बार तेज तर्रार गेंद लेकिन दिशा से भटक गए, लेग स्टंप के बाहर वाइड। और यही होता है जब आपके पास बहुत अधिक रफ्तार नहीं है, ज्यादा रफ्तार निकालने की कोशिश होती है तो गेंदबाज कई बार वेवर्ड हो जाता है। बड़ा मुश्किल काम होता है गेंदबाज के लिए, क्योंकि आप अपनी क्षमता को कहीं ना कहीं लांघना चाहते हो। हो नक्कीच, आणि त्याच कारणे पाहतो की या ठिकाणी वारंवार डाव्या इष्टीवर चेंडूची आपल्याला फेकी पाहायला मिळते. हा चेंडू मात्र तसाच प्रकारचा पाहायला मिळतो. जणू काय पहिल्याच चेंडूचा आपण रिप्लाय पाहतो की काय, परंतु मात्र हा बॅक टू बॅक दुसरा स्क्वेअर चेंडू इथे मात्र पाहायला मिळालं. सुरुवात तर खूपच छान केली होती नितेशने आपल्या षटकाची, परंतु त्यानंतर कुठेतरी लाईन मध्ये चूक पाहायला मिळाली आणि मात्र त्या चुकीच्या मुले अवांतर धावफटकामध्ये आता मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. अभी तक तो महंगा ओवर ही कहा जा सकता है। इस बार बहुत ही जबरदस्त स्ट्रोक, लॉफ्टेड ऑन ड्राइव, हाई एंड हैंडसम, 6 रन।
ये चित्र बड़े मजेदार लगते हैं, देखने में बहुत मजा आता है इस तरह से कि जब कैच लिया जाता है, लेकिन ये सिर्फ देखने में अच्छा होता है, पकड़ने में थोड़ा मुश्किल कैच। एक तो हवाएं भी बह रही है, हवा में झूलती हुई गेंद थी। बहुत ही बढ़िया कैच लिया जयेश ने डीप मिड विकेट पर। आखिरी गेंद शायद दोबारा करना पड़े, जी हाँ, दिशाहीन गेंद है। और ये परेशानी रही है कहीं ना कहीं नितेश के लिए। अनुभव जरूर है उनके पास, लेकिन लगता है कि प्रैक्टिस की कहीं ना कहीं कमी है। जिस तरह से गेंदबाजी की है आखिरी ओवर में, उन्होंने 3 वाइड गेंदे कर चुके हैं, एक बड़ा हिट भी देखने को मिला है, स्कोर 37 पर पहुंच चुका है। हो नक्कीच आणि या धावांवर कुठेतरी मात्र खंडोबाल सकाळी गोलंदाज फाईट बॅक करू शकतील. असा स्कोर आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतो. या हेलिकॉप्टरचा अंदाज थोडासा फटक्यामध्ये पाहायला मिळाला. चेंडू मात्र काटपेच स्थानी निघून जातो. डीप लॉंग ऑफची थोडीशी चूक पाहायला मिळाली नरेशकडनं आणि फलंदाजाने तब्बल या शेवटच्या चेंडूवर 2 धावा सहजपणे पूर्ण केल्या. तर पहिल्या डावाचा केली ते मात्र समोरच्याला प्रथम नाणेफेकीचा कौल खंडोबाल संघाने प्राप्त केला. फलंदाजी स्वीकारली आणि धावफलकावर 39 धावा लावलेल्या आहेत. 40 धावांचं टार्गेट असेल. प्रति षटकामध्ये 10ची सरासरी आपल्याला पाहायला मिळेल आणि या धावांचा कशा ते पाठलाग करतील जय बजरंग स्पोर्ट पिसे संघ. तर पाहूया या दुसऱ्या डावामध्ये तत्पुरते आपण जात आहोत नाणेफेकीच्या दिशेने. स्वामी समर्थ सोनाली संघाच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण या लगेचच, कारण प्रतिस्पर्धी संघ सज्ज आहे. व्यासपीठावर तुम्ही पाहू शकाल ओमसाई आमने लोणाड क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय मदन शेठ जाधव, त्यांच्या समवेत आपण पाहतोय गणेशजी बजागे, सन्मान्य अनंतजी जाधव आणि इतर मान्यवर, सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत जय मल्हार किरवली संघाच्या माध्यमातून. आज स्पर्धेचा हा अंतिम दिवस आपण अनुभवतोय. मागचे 3 दिवस देखील खूप दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. विशेषतः दुसऱ्या दिवसाचा खेळ फारच रंगतदार होता. काल पीटीसीचे देखील काही संघ या स्पर्धेमध्ये खेळले. त्याचप्रमाणे मलंगड विभागातील वसार सारखा एक बलाढ्य संघ देखील आपण खेळताना पाहिला. सूरज दुधकर सारखा एक व्यावसायिक खेळाडू या ठिकाणी खेळून गेला. चांगले चांगले संघ काल देखील होते आणि कालचा दिवस मात्र गाजवला आई गावदेवी सापे संघानं. नेक्स्ट मॅच टॉससाठी यायचा आहे जय मल्हार किरवली संघाचा संघनायक आणि स्वामी समर्थ सोनाळे संघाचा संघनायक. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना असेल. चालू सामन्यामध्ये एन के स्पोर्ट्स खांडवळ संघाला 2 धावांनी पेनलाइज करण्यात आलेला आहे, कारण त्यांचा जो 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये आहे त्याच्या पायामध्ये शूज नाहीत. या गोष्टीची नोंद दोन्ही संघांनी घ्यायची आहे आणि पेनल्टीच्या 2 धावा स्कोरमध्ये आम्ही ऍड करणार आहोत पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर.
अल्पेश सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात डावाला सुरुवात होते. पीसी संघाच्या हलक्या हातानं पुश केलाय बॉल शॉर्ट कव्हर्स मध्ये ढकलला आणि एक क्विक सिंगल फलंदाजाने पूर्ण केली आहे. सलामीचे फलंदाज आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. नरेश आणि आदित्यनं पहिल्या चेंडूचा सामना केला होता. खातं उघडलंय. टार्गेट आहे 40 धावांचं. गोलंदाजी करतोय विकी. वरपिच बॉल ड्राईव्ह करायचा होता मात्र बिग आउटसाइड एज बॅकवर्ड पॉइंटला थोडीशी फंबलिंग पाहायला मिळते. एक धाव या बॉलवर देखील पूर्ण केली जाते. दोन्ही सलामीवीरांनी आपापलं खातं उघडलंय. ज्या दिशेनं बॉल टोलवायचा होता त्या दिशेनं बॉल टोलवता आला नाही त्या ठिकाणी फलंदाज नरेशला. एक हार्ड हिटर म्हणून देखील त्याची ख्याती आहे आणि एक असा खेळाडू आहे जो स्वतःच्या बळावर देखील सामना जिंकून देऊ शकतो जे बजरंग पीसे टीमला. सुरेख फटका यावेळेस इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॉल काढलाय सीमारेषा पार. अफलातून चौकार आदित्यच्या बॅटमधून. क्लासिक फटका. जास्त जोरात खेळण्याचा अजिबात प्रयत्न केला. टायमिंग अचूक साधला आणि चौकार जोडला. यावेळेस स्लॉक स्वीपचा वापर केला. आणखी एक चांगला फटका. नो बॉलचा देखील इशारा करतायत पंच. बॉल निघून जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. फील्ड प्लेसमेंटमध्ये थोडीशी चूक पाहायला मिळाली. मला वाटतं सर्कलच्या आतमध्ये जे खेळाडू होते त्यापैकी एक खेळाडू थोडासा सर्कलच्या बाहेर पाहायला मिळाला आणि त्यामुळेच पंचांनी नो बॉलचा इशारा केलाय. खूपच जबरदस्त पंचगिरी उमेश केणे आणि विक्रम नाईक दोन्ही पंचांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहे. तसेच गोरखनाथ दिगाडकर, विजय खरत यांचं देखील मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. नितीन भंडारी यांनी देखील पंचगिरी केलेली आहे. रामकृष्ण काकडे यांचा देखील आवर्जून उल्लेख करावा लागेल. दरम्यान फ्री हिट बॉलवर जास्त काही करता आलेलं नाही फलंदाजाला. लेग बायच्या स्वरूपात फक्त एक धाव पूर्ण केली जाते. चांगली सुरुवात मात्र केली आहे आदित्यनं. 2 बॅक टू बॅक देखणे चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 12. टार्गेट आहे 40 धावांचं आणि पेनल्टीच्या 2 धावा देखील आपण स्कोरमध्ये ऍड करणार आहोत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. यावेळेस समोरच्या दिशेनं लॉफ्ट केलाय मात्र मिस टाइम फटका. मिडऑफचा खेळाडू चेंडूच्या खाली. गुड कॅच. गणेशने कुठलीही चूक केली नाही आणि फलंदाज बाद होऊन तंबूत परततोय नरेश. आणि तब्बल 9 धावांवर खेळतो या आणि एकूण धावसंख्या जर पाहिली तर संघाची एक गडी बाद 12. 40 धावांचा पाठलाग करतोय जय बजरंग स्पोर्ट पीसे. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर जयेश. इथे मात्र स्वीप करतो. खूपच छान फटका. चांगला कनेक्शन आहे आणि परिणाम सुद्धा चांगलाच पाहायला मिळेल. सीमेची पलीकडे चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. खूपच सुंदर फटकेबाजी. पहिल्या ओव्हरमध्ये 3 चौकार. आदित्यच्या बॅटमधून स्लॉक स्वीप खेळण्यामध्ये माहीर आहे आणि जणू काही एखाद्या स्पिन गोलंदाजाचा सामना तो करत होता असा भास होत होता. ज्या पद्धतीने त्याने स्वीपचे फटके खेळलेले आहेत. अफलातून बॅटिंग. पहिलं षटक समाप्त झालंय. दमदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळते जय बजरंग पीसी संघाची. धावसंख्या 15 आणि पेनल्टीच्या 2 धावा देखील आम्ही स्कोरमध्ये ऍड करत आहोत. याची नोंद दोन्ही संघांच्या कॅप्टन्सने घ्यायची आहे. धावसंख्या 15+2 = 17.
16 धावा होत्या आणि 2 धावा स्कोअरमध्ये ऍड केलेल्या आहेत, तर 18 धावा एकूण धावसंख्या झाली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं की 3 चौकार आले, त्या व्यतिरिक्त एक नो बॉल, एक लेग बाय आणि 2 सिंगल्स. अशा पद्धतीने 16 धावा आल्या होत्या आणि पेनल्टीच्या 2 धावा स्कोअरमध्ये ऍड करण्यात आलेल्या आहेत, तर 18 धावा धावफलकावर आहेत. उर्वरित 3 षटकांमध्ये फक्त 22 धावांची आवश्यकता विजयासाठी जय बजरंग पीसी संघाला. म्हणजेच या मॅचमध्ये कुठेतरी पारडं आपल्याला जड दिसतंय सध्या तरी जय बजरंग पीसी संघाचं. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, एनके स्पोर्ट्स खांडवळ देखील चांगला संघ आहे, चांगले गोलंदाज त्यांच्याकडे आहेत, परंतु कुठेतरी क्षमतेनुसार कामगिरी करावी लागणार आहे आणि एक चांगलं षटक या ओव्हरमध्ये निश्चितच अप्रतिम असा मारा गोलंदाजाला करावा लागेल, तेव्हा कुठेतरी सामन्यामध्ये थोडीशी चुरस निर्माण होताना दिसेल. हो नक्कीच. आणि पहिल्याच षटकात आपण जर खेळले पाहिलं तर अगदी स्ट्रॉंग स्थितीमध्ये आपण पाहतो या जय बजरंग स्पोर्ट पीसी संघाला, कारण 18 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि दुसऱ्या षटकात इथे मात्र गोलंदाज सुरुवात करतोय आणि ती सुरुवात पाहिली तर कुठेतरी चुकीची आहे. डावी इष्टी सोडून मात्र चेंडू निघून जाईल, पंचांचा वाईटचा इशारा. या धावांपासून कुठेतरी मात्र वाचणं गरजेचं आहे. तुम्ही जर अशा प्रकारे धावा खर्च केल्या तर तुम्ही आव्हान इथे मात्र प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवला आहे, तो अजूनही सोपं ठरू शकेल. अगदी बरोबर, कारण जास्त धावा नाहीत वाचवण्यासाठी. समीकरण फार सोपं झालंय, 18 चेंडू आणि 21 धावा असं सोपं समीकरण आहे, त्यामुळेच अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागणार आहे. सिंगल्स वाचवण्याचा देखील प्रयत्न करावा लागेल. फुल टॉस बॉल होता, मात्र मिस टाइम फटका. स्वीप लगावण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा लागली होती. एक धाव पूर्ण केली जाते. फलंदाज जयेश स्वतःचा अकाउंट ओपन करतो या सिंगलच्या मदतीनं. धावसंख्या आता मात्र आपल्याला पाहायला मिळते 20 धावा, म्हणजे अर्ध टार्गेट कंप्लीट केलंय फलंदाजांनी. अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. तब्बल 17 चेंडू शिल्लक. ऑफ साईडला 4 फिल्डर्स आहेत, ऑन साईडला 5. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज भावेश, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस खूप जास्त शफल करून खेळण्याचा प्रयत्न, मात्र दिशा भरकटली गेली आहे. वाईट चेंडू. अवांतर धावा देखील भरपूर खर्च केल्या जात आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये देखील आपण पाहिलं की एक नो चेंडू पाहायला मिळाला होता. खरं तर फिल्डरच्या चुकीमुळे तो नो चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि या ओव्हरमध्ये मात्र 2 चेंडू लेगस्टिकच्या बाहेर हाताळलेले आहेत गोलंदाज भावेशनं. खूपच खराब गोलंदाजी पाहायला मिळते. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस ऑन साईडला स्विंग केलाय, फिल्डर आहे डीप मध्ये. विनोद कुठली चूक करत नाहीये. गुड कॅच. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये जबरदस्त कॅच पाहायला मिळते आणि फलंदाज बाद. एकदा ते चित्र योगेश, जे मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं, कॅल्क्युलेशनची कमी आहे. फलंदाज कॅल्क्युलेट क्रिकेट खेळत नाहीत. 3 चौकार पहिल्याच ओव्हरमध्ये आले होते. समीकरण देखील सोपं झालेलं आहे, तरी देखील बिगिट करण्याचा प्रयत्न केला आदित्यनं. चांगल्या टच मध्ये होता. एक मोठी इनिंग्स त्याला खेळता आली असती, परंतु अतिघाई संकटात नाही. नक्कीच अशाच प्रकारचा कुठे मात्र खेळ एनके स्पोर्ट खांडवळ संघाच्या खेळाडूंना मात्र प्रस्थापित करावा लागेल. चला झेल विनोद पाटील मात्र संपादित केले या ठिकाणी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र पहा काय वेगळ्या ढंडाने फटका केला आहे आणि झेल बादच्या स्वरूपात फलंदाज माघारी पडतोय. हे दृश्य मी माझ्या जीवन कार्यामध्ये पहिल्यांदाच पाहतोय अजय. निश्चितच रेअरेस्ट ऑफ रेअर केस म्हणावी लागेल, कारण फटका खेळून झाला होता. हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला, चेंडू काही बॅटवर आला नव्हता आणि फलंदाजाला असं वाटलं असेल की हा निर्धाव चेंडू निघून जाईल, परंतु जेव्हा फटका समाप्त होत होता तेव्हा मात्र बॅटच्या मागच्या भागाला चेंडूने स्पर्श केला आणि बॉल निघून गेला शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये. चांगला झेल समाप्त केलाय फिल्डरने. तर कुठेतरी नशिबाची देखील थोडीशी साथ मिळते गोलंदाजाला. बॉल देखील आपण पाहिला तर एवढा चांगला बॉल नव्हता, आखो टप्प्याचा होता आणि लेगस्टिकच्या देखील थोडासा बाहेर निघून जात होता. वाईट झाला असता कदाचित जर बॅटला स्पर्श झाला नसता तर. मात्र नशिबाची साथ मिळाली भावेशला आणि आता बॅक टू बॅक 2 झटके लागलेले आहेत या ओव्हरमध्ये जय बजरंग पीसी संघाला. धावसंख्या 3 बाद 21. नक्कीच फलंदाज बाद झाला या ठिकाणी. आपण पाहिले तर जयेश स्वतःला नक्कीच विश्वास नसेल की मी अशा पद्धतीने या स्पर्धेमध्ये मात्र एखाद्या सामन्यामध्ये बाद होईन. हाच तर क्रिकेटचा भाग आहे. कधी काय घडेल आपण नक्कीच सांगू शकणार नाही. परंतु नक्कीच या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहतोय आपण. इथे मात्र पहा डाव्या इष्टीवर चेंडूची पैकी पाहायला मिळते. या थोडीशी स्वेअर चेंडू या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहतोय आणि तिसरा स्वेअर चेंडू आहे व्हाईटच्या रूपात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतो या कैलास पाटील. आधीच धावांचा दुष्काळ आहे आणि त्यात हा 13वा महिनाच म्हणावा लागेल.
कारण 3 वाईट चेंडू हाताळलेले आहेत गोलंदाज भावेशनं. विकेट जरूर प्राप्त केलेले आहेत, परंतु अवांतर धावांवर ब्रेक लावता आलेला नाही आणि त्यामुळेच संघ थोडासा आपल्याला पाठीमागे जाताना देखील दिसतोय एनके स्पोर्ट्स खांडवळ. ओहो, सुरेख बॉल त्रिफळा उद्ध्वस्त केलाय कैलासचा. आणखी एका विकेटचं पतन. महसूस हुआ है लाइफ की गाड़ी एक आहेत, परंतु अधूनमधून चांगले बॉल देखील येत आहेत. 3 वाईट चेंडू जरी टाकले असले तरी 3 फलंदाज देखील बाद केलेले आहेत भावेशनं आणि त्यामुळेच आता या सामन्यामध्ये खूपच जास्त थरार आपल्याला पाहायला मिळतोय. 22 धावा धावफलकावर आहेत. 4 गडी तब्बल बाद झालेत. कैलासचा त्रिफळा उद्ध्वस्त केला भावेशनं आणि आता विजयासाठी अजूनही आपण पाहतो की 18 धावांची आवश्यकता आहे जय बजरंग पीसी टीमला. होडकेचं काय सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये पाहिली होती. तब्बल 18 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या, परंतु या षटकामध्ये तब्बल विकेट हॅट्रिक पूर्ण झाली नाही, परंतु ओव्हर हॅट्रिक या ठिकाणी मात्र पूर्ण करत असताना गोलंदाज भावेश. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये जे ज्ञानेश्वर. 14 चेंडू शिल्लक आहेत आणि या 14 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही 18 धाब्यांची आवश्यकता. 2 गडी बाद परत पाहिले तर 4 गडी बाद झालेले आहेत. 22 धावा धावफलकावर. चला खेळ सुरू करा, जास्त वेळ तुम्ही खर्च करू नका. स्वामी समर्थ सोनाली संघ आपण इथे दाखल झाला असाल तर लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. इथे मात्र जागा बनवली खूपच छान. या ठिकाणी ड्राईव्ह पाहायला मिळतो. या जवळपास चेंडू निघून जाईल डीप पॉइंटच्या दिशेने, अगदी सीमेशी लगत चेंडू ज्यावेळी गॅदरिंग केली जाईल तत्पुरते मात्र फलंदाजाने या ठिकाणी धावा पूर्ण केली जाईल तर तिसरी धाव सुद्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि मात्र तब्बल 4 धावा पलून पूर्ण केलेल्या आहेत. म्हणजे चेंडू सीमेच्या पलीकडे गेला नाही, परंतु या ठिकाणी जबरदस्त दोघांमध्ये ताळमेळ पाहायला मिळाला. चांगली रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळाली आणि त्याच कारणाने 4 धावा पलून पूर्ण केल्या. म्हणजेच फिल्डरने जो एफर्ट लगावला होता त्याचा काही फायदा झालेला नाही एनके स्पोर्ट्स खांडवळ टीमला. चेंडू जर जाऊ दिला असता तर तशा देखील 4 धावाच मिळाल्या असत्या, परंतु कुठे फलंदाजी थोडीशी ऊर्जा मात्र कमी वाया गेली असती असं जर दृश्य आपल्याला ठिकाणी पाहायला मिळालं. परंतु या ठिकाणी खूपच छान दोघांमध्ये कनेक्शन आपण पाहिलं. खूप छान रनिंग बिटवीन द विकेट्स. 4 धावा पळून काढणं खूपच कठीण काम असतं. खूप कमी वेळा असं चित्र पाहायला मिळत असतं. पुढचा बॉल या षटकातील हा शेवटचा बॉल असेल. आतमध्ये आलाय मात्र चांगला फटका, हुक केलाय, बॉल निघून जातोय डीप वाईडिश फाईन लेगच्या दिशेनं. फिल्डरला बीट करून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 रन्स. जसा चेंडू तसा समाचार इथे मात्र पाहायला मिळाला. जबरदस्त या ठिकाणी मात्र गॅप शोध फलंदाजाने आणि तब्बल परिणाम चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. तर 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आहे. तब्बल 30 धावा धावफलकावर येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र फक्त आणि फक्त 10 धाब्यांची गरज. 3 गडी जरूर बाद केले भावेशनं. मात्र गोलंदाजी पूर्णपणे चांगली गोलंदाजी केली असं म्हणता येणार नाही, कारण धावा भरपूर खर्च केल्या. धावांवर ब्रेक लावणं गरजेचं होतं. गडी तर बाद करणं महत्त्वाचं आहेच, परंतु जेव्हा तुम्ही लिमिटेड ओव्हर्सचं क्रिकेट खेळत असता तेव्हा तुमचा इकॉनॉमी रेट देखील फार महत्त्वाचा असतो ॲज अ बॉलर. परंतु तो इकॉनॉमी रेट जर आपण पाहिला तर खूपच खराब पाहायला मिळाला भावेशचा. तब्बल 15 धावा मला वाटतं त्याने देखील खर्च केल्या. 14 धावा. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या होती 16. 12 धावा खर्च केलेल्या आहेत, कारण 2 धावा पेनल्टीच्या देखील स्कोअरमध्ये आहेत. आणि विशेषतः शेवटच्या 2 चेंडूंवर 2 चौकार पाहायला मिळाले. एक चौकार धावून पूर्ण केला आणि त्यानंतर वाईडिश फाईन लेगच्या दिशेनं चौकार आपल्याला पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग बॅट्समन ज्ञानेश्वरच्या माध्यमातून. शेवटचं षटक घेऊन विनोद. तिसरं षटक आहे. बॉल उजव्या एष्टीच्या भरपूर बाहेर. भरपूर चेंडू शिल्लक आहेत. आपण पाहतोय की अजूनही 12 चेंडू उरलेले आहेत. विजयासाठी फक्त 9 धावांची आवश्यकता आहे. व्हाईट बॉलनं सुरुवात केली आपल्या षटकाला विनोद पाटीलनं. एक पार्ट टाइम गोलंदाज आहे, कुठेतरी प्रयत्न करताना दिसतोय. फ्लाइटेड डिलिव्हरी लॉफ्ट केलाय, मिस टाइम फटका. मात्र फिल्डर पोहोचेल का? नाही, भरपूर दूर आहे फिल्डर. बॉल निघून जातोय डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणि याच दरम्यान 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. अगदी विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय जय बजरंग पीसी संघ.
मागच्या ओव्हरमध्ये जेव्हा 3 फलंदाज एकापाठोपाठ एक बाद झाले, तेव्हा असं वाटत होतं की कुठेतरी सामन्यामध्ये थरार आहे. परंतु आता असं वाटतं की सामना एकतर्फी आहे. धावसंख्या झाली 33. हो, नक्कीच. कारण विजयासाठी आता मात्र फक्त आणि फक्त 7च धावींची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते या पिछे संघासाठी. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता मात्र या ठिकाणी इलेव्हन मात्र बरोबर पाहायला मिळत नाही. गोलंदाज स्वतः जाऊन विनोद पाटील या चेंडूला मात्र कलेक्ट करतो. या तत्पुरती मात्र एकच धाव पाहायला मिळाली. स्वामी समर्थ सोनाली संघ आपण या ठिकाणी दाखल झाला असेल तर लगेच तर नाणेफेकीसाठी या. आजच्या सामन्यांना आपण सुरुवात केली होती जयबजरंग भावाळे आणि स्वराज इलेव्हन नांदकर या टीम्सच्या दरम्यानच्या मॅचने. भावाळे संघानं तो सामना अगदी सहज जिंकला. आयोजकांचा वेळ देखील वाचवला. पुढचा बॉल यावेळेस बीट अँड एक्झिक्यूट चांगला फटका होता, परंतु वायडिश लॉंगॉनला पिल्लर तैनात आहे. फक्त एक धाव घेण्याची संधी मिळते आणि दोन्ही फलंदाजांना चांगल्या प्रकारे ठाऊक आहे की एकेरी दुहेरी धावा जरी त्यांनी घेतल्या प्रत्येक बॉलवर तरी सहज सामना जयबजरंग पीसी संघ जिंकू शकतो. विजयासाठी फक्त आता 5 धावांची आवश्यकता आहे. आजचा दुसरा सामना आपण पाहिला आई एकविरा सावध आणि एस आर वैजोळी या दोन संघांदरम्यान. वैजोळी संघानं अप्रतिम कामगिरी केली. कॅप्टन सतीश मसनेनं अफलातून कामगिरी केली आणि त्याच्या 31 धावांच्या जोरावरच संघ विजयी झाला असं म्हणता येईल. हा बॉल चांगला आहे. पहा थोडी घाई केली यावेळेस. आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न ऑन साईडला खेळायचं होतं, मात्र चेंडू फक्त सोडून दिले जात आहेत. जास्त काही एफर्ट लावत नाहीये गोलंदाज देखील. लालच देतोय फलंदाजांना, कारण जास्त धावा देखील नाहीत वाचवण्यासाठी. कुठेतरी प्रलोभन देण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फ्लायटेड बॉल होता. स्वीप करण्याचा प्रयत्न. बॉल जातोय मिडॉनला. डायरेक्ट हिटची गरज आहे. इष्ट्या तर उद्ध्वस्त केल्या गोलंदाजांनी, मात्र तत्पूर्वी फलंदाज सुखरूप पोहोचला होता आपल्या क्रीजमध्ये. 61 धाव पूर्ण केली गेली. धावसंख्या आता मात्र आपल्याला पाहायला मिळते 4 बाद 36. समीकरण 7 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी पीसी टीमला फक्त 4 धावा जोडायच्या आहेत. चेझिंग कंपल्सरी हा महत्वाचा नियम आहे या स्पर्धेमध्ये. खेळ क्रिकेटचा आहे, कधीही काही घडू शकतं. परंतु या ठिकाणी मात्र पाहिलं तर प्रत्येक चेंडू मात्र कमी वेगाचा हाताळतो आणि त्यामध्ये आतापर्यंत सफल झालेला आहे. परंतु या ठिकाणी मात्र कनेक्शन चांगला आहे. गॅप तिथं शोधलाय खाली क्षेत्र आणि जोपर्यंत क्षेत्राशी जाऊन चेंडूला फील्ड करतो या तत्प्रती मात्र फलंदाजांनी तब्बल 2 धावा या शेवटच्या चेंडूवर मात्र पूर्ण केल्या आणि अशा रीती पंतांचा षटक समाप्तीचा इशारा. 3 षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 38 धावा म्हणजे विजयासाठी 6 चेंडू शिल्लक आहेत आणि फक्त 2 पावलं दूर आहे जय बजरंग स्पोर्ट पीसी संघ. पारडं भरपूर जड झालेलं आहे या मॅच मध्ये. जय बजरंग पीसी संघाचं पारडं एवढं जड झालंय की ते पारडं जमिनीला टेकलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 6 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. नवीन षटकातील पहिला बॉल आखो टप्प्याचा आहे. पुल केलाय. अचूक टायमिंग नाहीये. डीप मध्ये फिल्डर तैनात आहे. एक धाव जरूर पूर्ण केली जाते. स्कोर्स आर लेबल. विजयासाठी फक्त आता एका धावेची आवश्यकता आहे. शेवटचं षटक हाताळतोय सौरभ. चमत्कारिक गोलंदाजी करावी लागणार आहे मॅच जिंकण्यासाठी. कमजोर बॉल. जबरदस्त फटका. पुल अँड सक्सेसफुल. अगदी खेळाडू कक्षाला सलामी देणारा हा षटकार. मॅच फिनिश केली फलंदाजानं. मॅच जिंकली आहे जय बजरंग पीसी टीमनं. हार्दिक हार्दिक अभिनंदन जय बजरंग पीसी संघ अँड हार्ड लक एनके स्पोर्ट्स खांडवळ. शेवटचा षटकार ज्ञानेश्वरच्या बॅटमधून पाहायला मिळाला. अगदी सहज हा सामना जिंकलाय जय बजरंग पीसी संघानं. 4 चेंडू राखून आणि तब्बल 6 गडी राखून विजय संपादन केलाय. आणि या सामन्यातील सामनावीर खेळाडू ठरलेला आहे जय बजरंग पीसी संघाचा अष्टपैलू खेळाडू जयेश, ज्यानं अप्रतिम गोलंदाजी केली. 7 धावा देत 2 गडी बाद केले आणि फलंदाजीमध्ये देखील उपयुक्त योगदान आपल्या टीमसाठी दिलं. एकूण 5 धावांचं योगदान त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालं. तर विनंती असेल जयेशला आपण व्यासपीठावर यायचं आहे. लीडिंग विकेट टेकर्स सध्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. नागेशनं बापगाव टीमच्या माध्यमातून खूप छान गोलंदाजी केलेली आहे या स्पर्धेमध्ये. 3 सामन्यांमध्ये 7 गडी बाद केलेत. अक्षय पाटील सापे टीमच्या माध्यमातून त्याने देखील 7 गडी बाद केलेले आहेत. तर सामनावीराचा पुरस्कार आपण देऊया व्यासपीठावर जयेशला.
रमेश मंगळ बजागे साहेब उपस्थित झालेले आहेत व्यासपीठावर. त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी देत आहोत. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी स्पॉन्सर आहेत गुरुनाथ फिरंगणे, मॅन फ्रॉम जांभूळपाडा. त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यानंतर गिफ्ट टॅम्पर आहे सावतगावचे उद्योजक ज्ञानेश्वर पाटील यांच्या माध्यमातून हे गिफ्ट टॅम्पर आम्हाला लाभलेलं आहे. त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. पाहुण्यांचे देखील आभार व्यक्त करतोय आणि खूप खूप अभिनंदन जयेश. वेल प्लेट. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला आणि तुमच्या टीमला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. स्वामी समर्थ सोनाळ टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी त्वरित यायचं आहे. यानंतरचा सामना जय मल्हार किरवली विरुद्ध स्वामी समर्थ सोनाळे, होस्ट वर्सेस गेस्ट अशी ही